ओके इकडे साहेब इकडे ओके असं होणार मी दादागिरी करत नाही जर मला ऐकून घ्या ऐकून घ्या प्रचंड पाण्यामध्ये अडलेला आहे प्रचंड पाण्यामध्ये अडलेला आहे. जेव्हा आम्ही निवडणुकीला उभे राहिलो 2009ला मी पहिला शब्द बोललो होतो मी सगळ्यात जास्त काम कशावर करेल पाण्यावर करेल. त्यावेळेस कुणाचंच लक्ष नव्हतं माझ्याकडे कुणी म्हणत होतं काय कोणीच लक्ष देत नव्हतं मित्रांनो. पण मला माहिती होतं बाकीची कामं सोपी आहेत आपण आव्हानात्मक सांगू शकतो. जेव्हा मी मतदारसंघ ताब्यात घेतला तेव्हा 85% रस्ते खराब होते. आज मी अभिमानाने सांगू शकतो माझ्या मतदारसंघात फक्त आणि फक्त 12 ते 18% रस्ते आता शिल्लक आहेत जे माझ्याकडे येतात मित्रांनो. बाकीचे सगळे रस्ते आपण बनवून दाखवले. इतकंच नाही हे सगळे सभागृह असतील मी याच्यावर आज पाढा वाचणार नाही तो आपण विधानसभेला वाचू. परंतु जितके म्हणजे राज्यामध्ये तुम्ही मागच्या वर्षी टेलिव्हिजन मध्ये ऐकलं असेल सर्वात जास्त निधी खेचणारे आपण या गंगापूर तालुक्याचे आमदार ठरवून. मला ह्याच्याकरता सांगायचं आहे की जेव्हा पाण्याचा प्रश्न येतो तेव्हा सगळे नाही म्हणत होते आणि जायकवाडीचं पाणी आणून ही MIDC तर वाचली परंतु आज मला गर्व आहे की लखमापूर ते सुलतानाबाद 30,000 एकर जमीन येत्या 18 महिन्यात ओलीच्या खाली येणार आहे. तुम्हाला 24 तास शेतकऱ्यांना पाणी देण्याकरताची कामाची मित्रांनो सुरुवात आपण करून दाखवलेली आहे. मतदान सुद्धा पडले बरोबर जिंदगीत मागे येणार नाही हे शब्द तुम्हाला माहिती काय सांगतो मी मोठा शब्द. जर आता नुसतं बोलायला बोलत असेल मी की बाबा वर्क ऑर्डर झालेली आहे वर्क ऑर्डर होऊन 1.5 महिन्यापूर्वी कारण 25% जर काम आचारसंहितेच्या अगोदर झालेलं असेल तेच कामं चालू ठेवावे लागतात नसता चालू ठेवावे लागत नाही. 4.5 कोटी रुपयाचा हाच रस्ता मित्रांनो आपण मंजूर करून वर्क ऑर्डर करून घेतलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर हा रस्ता सुरू होईल. नंबर 1 नंबर 2 अरे बाबा 14 वर्षापूर्वी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात आला बरोबर आहे. 85% रस्ते खराब होते 85%. मी हा दावा नाही करत 100% संपवले पण फक्त 15 ते 12% रस्ते फक्त शिल्लक राहिले. इतके रस्ते आपण बनवले काही रस्ते राहणार आहे. आता थोडी आहे की जर असेल 14 वर्षामध्ये जर समजा सगळं संपून पुढे जायचं असेल तर माझ्या अगोदर 65 वर्ष का नाही झाले ते रस्ते. अरे कित्येक जणांनी मला आठवतं कित्येक जणांनी अशा खड्या टाकून ठेवल्या होत्या इलेक्शनच्या पहिले आणि इलेक्शन झाल्यावर तेच निवडून आले आणि त्या खड्या उचलून गेलेले स्वतःच्या वावराला की कशाला सांगायला होता मला एक मुरमाचं टोपलं कधी रत्नापूर तालुक्यामध्ये पडत नव्हतं कुणी कामं करत नव्हते सापत्य वागणूक होती सर्व या ठिकाणी इक्वल. गंगापूर आणि रत्नापूरचा मी सगळ्यांचा समान विकास करतोय प्रत्येक गोष्टीमध्ये विकास करतो. चॅलेंज माझी कुणी यावं माझ्याशी विकासाच्या बाबतीमध्ये बोलून घ्यावं म्हणून आणि असे हे होणारे आम्हाला अपेक्षित आहे. काय त्याच्यामध्ये काही फार मोठी गोष्ट नाही आमचं आयुष्य त्याच्यामध्ये चाललेलं आहे मित्रांनो. आज मराठवाड्यामध्ये मी हे सांगत होतो काही केलं सगळे बोरगाव मध्ये जितके सभागृह जितके